बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरवडकर यांच्याकडून। राज्यातील गृह विभागानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशा बदल्या केल्यात। सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार सेवानिवृत्तीच्या 2 दिवस अगोदर यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून श्याम सुंदर कोठाळे यांनी दिनांक 1 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे हे अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे। त्यांनी विविध जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून आपली अत्यंत पारदर्शक आणि गुन्हेगारी कशी संपवता येईल अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे कर्तव्य केलंय। ते राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून सुद्धा कार्यरत होते। त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुद्धा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते। गडचिरोली सारख्या नक्षली जिल्ह्यात सुद्धा त्यांनी आपली सेवा केलेली आहे। नक्षलांना त्यांनी धडा शिकवलेला आहे। ते बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र दिनी बुलढाणा यामध्ये पोलीस कवायत मैदानावर त्यांना सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव सुद्धा त्यांचा करण्यात आलाय। पोलीस ठाण्याचे अभिलेखे व्यवस्थित ठेवणं, पोलीस कर्मचाऱ्यांना शिस्त लावणं, तक्रारदारांच्या तक्रारीवर तात्काळ निराकरण करणं, गुन्हेगारी संपुष्टात आणणं, राजकीय सामाजिक कार्यक्रमांबाबत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत खबरदारी घेणं, अशा प्रकारचे कार्य या वरिष्ठ सिंगम पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे यांचं असून महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा गृह विभागानं त्याचबरोबर राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कामाची जाणीव करून देऊन त्या पद्धतीनं त्यांनी आपलं काम करावं अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। असे मितभाषिक असलेले सिल्लोड शहर पोलीस ठाण्याला लाभलेला एक कुशल आणि कर्तृत्ववान पोलिसांची मान उंचवणारा नेतृत्व, खऱ्या अर्थानं जनतेला न्याय देण्यासाठी श्यामसुंदर कोठाळे ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे। सर्वसामान्याला न्याय देणारा आज सिंगम पोलीस अधिकारी या सिल्लोड शहराला पोलीस ठाण्याला मिळालाय। या शहरातील वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, दरोडे आणि अवैध धंदे यावर वचक बसेल आणि त्यांना नक्कीच कारवाईला सामोरं जावं लागेल अशी शहरातील नागरिकांनी आता आशा व्यक्त केली आहे।